झी 24 तास एक पाऊल पुढे। तर केवळ दिल्लीच नव्हे तर राज्यातही महिलांवरील हल्ल्याच्या घटनांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाढ झाली आहे। दुसरीकडे महिलांना न्याय देण्यासाठी स्थापन झालेल्या राज्य महिला आयोगावर गेल्या अनेक वर्षांपासून अध्यक्षांची नियुक्तीच केली गेली नाही। यावरून सरकार याबाबत किती गंभीर आहे हेच दिसून येत आहे। मुंबई आणि परिसरात गेल्या काही दिवसात महिलांवर झालेल्या हल्ल्यानं महिलांवरील वाढत्या अत्याचाराविषयी चिंता व्यक्त केली जाते आहे। मात्र हे हल्ले रोखण्यासाठी सरकारकडून काय पावलं उचलली जात आहेत याविषयी आता प्रश्न उपस्थित केला जातोय। हा प्रश्न उपस्थित करणाऱ्यांमध्ये केवळ विरोधी पक्षाच्या महिला आमदार नाहीत तर सत्ताधारी पक्षाच्या महिला आमदारही आहेत। गेली काही वर्ष राज्य महिला आयोगावर अध्यक्षांची नियुक्ती झालेली नाही। ही नियुक्ती लवकरात लवकर व्हावी अशी मागणी सर्वपक्षीय आमदारांकडून होतीये। मुलींना मात्र असह्य वेदना मानसिक आणि शारीरिक दोन्ही होत आहेत। त्यामुळे गृह खात्याने याची तातडीने काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे। तिथे जर निर्णय घेणारे जर मंडळी असली तर महिलांना खूप मोठा सपोर्ट होतो। मला असं वाटतं लवकरात लवकर ती नियुक्ती करायला पाहिजे। मला असं वाटतं की हे अध्यक्ष होणं फार गरजेचं आहे की जिथे महिलांना कुठेतरी न्याय मिळेल आणि जे धोरण आम्ही आता तयार केलेले आहे ते धोरणाचा मसुदा आमचा तयार आहे तो लवकरात लवकर त्यांनी हे करावं मंजूर करावं असं आमची मागणी आहे। महिलांवरील वाढते हल्ले रोखण्यासाठी सरकारला आलेल्या अपयशाला महिला आमदारांनी नागपूरमध्ये सुरू असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातही वाचा फोडली आहे। मात्र हा प्रश्न केवळ उपस्थित करून महिला सुरक्षित होणार नाहीत तर त्यासाठी सरकारकडून कडक पावलं उचलणं आवश्यक आहे। छेडछाडीचा कायदा अजामीनपात्र करण्यासाठी राज्य सरकारकडून केंद्राकडे प्रयत्न सुरू आहेत। त्याबाबत लवकरात लवकर निर्णय होण्याची गरज आहे। महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना कडक शासन झालं तरच या घटना कमी होऊ शकतील। झी 24 ताससाठी व्हिडिओ जर्नलिस्ट सुमेश भालेरावसह दीपक भातुसे आणि योगेश खरे, नागपूर। झी 24 तास एक पाऊल पुढे।